नमस्कार मित्र हो. काळ्या सावल्या या माझ्या चॅनलवर परत एकदा तुमचे स्वागत आहे. मित्र हो, आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर त्यांनी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लहानपणी ज्या खोलीत आम्ही 3 मित्र झोपत होतो, त्याच्या शेजारच्या खोलीच्या भिंतीवर एक हाडांचा पूर्ण सांगाडा लटकत होता. रात्री वारा आला की त्यातील हाडं खडखड आवाज करत असायची, आपटत असायची. दिवसा आम्हाला ती हाडं हलवावी लागायची, हाताळावी लागायची. त्या काळात पंडित सर आम्हाला मेघनाद वध शिकवत होते. त्याचप्रमाणे स्कूलचा एक विद्यार्थी आम्हाला अस्थिविद्या शिकवत होता. त्यानंतर खूप काळ लोटला. मधल्या काळात त्या खोलीतील साप, सांगाळा आणि आमच्या डोक्यातील अस्थिविद्या कुठे गायब झाली याचा शोधून सुद्धा पत्ता लागला नाही. काही दिवसापूर्वी एका रात्री दुसरीकडे झोपावं लागलं. जागा नसल्यामुळे मला त्याच खोलीत झोपावं लागलं. अभ्यास नसल्याने झोप येत नव्हती. एकसारखी कूस बदलता बदलता चर्चच्या मोठ्या घंटांनी जवळजवळ सारे टोले एकाच वेळी वाजले. माझ्या खोलीतील कोनाड्यात जळत असणारा तेलाचा दिवा 5 मिनिटातच विझला. या घटनेने काही काळ आमच्या घरात 2 दुर्घटना झाल्या होत्या. त्या घटनेची मला अचानक आठवण आली. रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी घनदाट अंधारात हा प्रकाशाचा किरण विलीन झाला. निसर्गाचं सुद्धा तसंच असतं. मनुष्याचे प्राण प्रकाश रात्री दिवसा केव्हा तरी अचानक विझून विस्मृतीत जातात. पाठोपाठ त्या सांगाड्याची आठवण झाली. कोणीतरी सजीव प्राणी अंधारात खोलीच्या भिंती चाचपत माझ्या पलंगाच्या चारी बाजूनी फिरतोय. त्याच्या जड श्वासाचा आवाज मला ऐकू येतोय. जणू तो काहीतरी शोधतोय, पण त्याला ते मिळत नाही आहे. त्यामुळे अगदी वेगाने तो गोलगोल फिरतोय. झोप न लागल्याने डोके गरगरत होते. डोकं गरम असल्याने भन्नाट कल्पना मला आली. हे मला कळत होतं, पण माझ्या डोक्यात रक्त वेगाने वाहत होतं. त्याचाच आवाज मला पावलांच्या आवाजासारखा वाटत असावा, तरी सुद्धा माझं सगळं शरीर भीतीने थरथरत होतं. कारणाशिवाय ही भीती दूर करण्यासाठी मी विचारलं, कोण आहे? पावलांचा आवाज माझ्या पलंगाजवळ येऊन थांबला आणि उत्तर आला, मी. माझा तो सांगाडा कुठं आहे ते मी शोधायला आले. मी विचार केला, काल्पनिक सृष्टी निर्माण करून घाबरणे योग्य नाही. मी मऊ पायपुसणीवर पाय ठेवण्याचा प्रयत्न केला आणि परिचित व्यक्तीशी बोलावं तसं सहज स्वरात म्हणालो, अर्ध्या रात्री चांगलं काम काढलंय. त्या सांगाड्याची यावेळी तुला काय गरज? अंधार होता, पण पलंगाच्या अगदी जवळून उत्तर आलं, असं कसं म्हणतोस? 26 वर्षापासूनचा तो माझा सांगाडा मला एकदा तरी बघण्याची इच्छा होणार नाही का? मी चटकन म्हणालो, हो हो, अगदी योग्य आहे. तू शोध, मी झोपण्याचा प्रयत्न करतो. तिनं विचारलं, एकटाच आहेस? मी थोडा वेळ बसते, जरा गप्पा-टप्पा मारते. 35 वर्षापूर्वी मी सुद्धा मनुष्याच्या शेजारी बसून मनुष्याशीच गप्पा मारत होते. गेली 35 वर्ष मी स्मशानभूमीच्या आवारात हू आवाज करत गप्प राहते फिरते. आज तरी तुझ्याजवळ बसून पुन्हा एकदा मनुष्यासोबत गप्पा गोष्टी करीन. कोणीतरी मच्छरदाणीजवळ येऊन बसल्याचा भास झाला. माझा नाईलाज झाला. मग खोट्या उत्साहानं म्हणालो, ठीक आहे, मग मनाला उत्साह वाटेल अशा काही गोष्टी ऐकव बरं. ती म्हणाली, सगळ्यात जास्त मजेशीर कथा ऐकायची असेल तर माझीच जीवनकथा तुला ऐकवते. चर्चच्या घड्याळीतले टणटण असे 2 टोल वाजले. मी जिवंत असतानाची गोष्ट आहे. लहानपणी मी एका व्यक्तीला यमराजासारखी भीत होती. ते माझे पती होते. त्याच्या हातातून सुटका नव्हती. लग्नानंतर 2 महिन्यांनी माझा नवरा मृत्यू पावला. माझे नातेवाईक माझ्यासाठी खूप रडले. माझ्या सासरच्यांनी मला विषकन्या म्हटले. तुमची मुलगी विषकन्या आहे, घेऊन जा तुम्ही. हे ऐकताना मला कसं वाटलं असेल? मी म्हणालो, मस्त कथेची सुरुवात, मजेदार आहे, पुढे सांग. मी खुश होऊन माहेरी आले. हळूहळू मी मोठी होऊ लागले. माझ्यासारखी सुंदर मुलगी शोधूनही सापडणार नव्हती. तसं असेल बहुतेक, पण त्यावेळी मी तुला पाहिलं नाही ना. पाहिलं नाही असं कसं म्हणतोय? हा सांगाडा. ती म्हणाली, अरे
माझ्या डोळ्याच्या त्या 2 खोबणीत त्यावेळी मोठे काळेभर डोळे होते आणि आता जिथे उघडे दात विस्कटत हास्य करत आहे, याची तुलना तू त्यावेळेच्या मंद हास्याशी होणे अशक्य आहे. हाडाच्या सापळ्यावर तारुण्य लावण्य, तेजस्वी कांता अशी युक्ती करणं परिपूर्ण अशी होते मी. तुला हे सांगताना हसू येते की राग येतोय? तेव्हाच्या माझ्या सुंदर शरीराच्या आधारे अस्थिविद्या शिकवली जाऊ शकते यावर माझा विश्वासच नाही. एका डॉक्टरने तर माझा सोनचाफ्याचं फूल असा उल्लेख केला होता. मी एकटीच सुंदर सोनचाफ्याचं फूल होते. मी वारंवार आपल्या हाताकडे पाहत असे. ती स्वतःचेच वर्णन सांगत होती. त्यावेळी मला कोणी मैत्रीण नव्हती. घरात मी एकटीच राहत असे. बागेतल्या झाडाखाली मी एकटीच बसून राहायची. सायंकाळच्या वेळी मी वासंती रंगाची साडी नेसून छानसा आंबाडा पाडून केसात मोगरा माळायचे व आरसा घेऊन चुपचाप बगीचात जाऊन बसत असे. भर दुपारी तळपता सूर्य खिडकीच्या बाहेर तापलेला असायचा. ऊन कसले, कुठला आवाज, मधूनच उंच आभाळातून फिरणाऱ्या घारीचा आवाज. त्यातच आमच्या बागेच्या कुंपणाबाहेर एक खेळणीवाला अगदी सुरात खेळणी घ्या, बांगड्या घ्या असे ओढत गाडी ढकलत जायचा. मी तिची गोष्ट ऐकताना फार घाबरलो आणि मला कंटाळासुद्धा येऊ लागला. मी मध्येच म्हटलं, तुझी गोष्ट वाईट नाही, पण काहीतरी तुझ्या आयुष्यात कमी राहिली. ती म्हणाली, माझ्या इच्छा अपूर्ण राहिल्या. अशातच मी सारखे सारखे आजारी राहू लागले आणि शिवाय बालविधवा म्हणून जगणं माझ्यासाठी कठीण झालं होतं. दारूमध्ये कोणतेही चूर्ण घेतलं की माणूस मरतो हे मी एका डॉक्टराकडून समजवून घेतलं होतं. त्या सायंकाळी मी एक छानसा बनारसी शालू नेसले होते. अंगावर सगळे दागिने चढवले, भांगात भरपूर कुंकू भरलं आणि जुन्या झाडात खाली जाऊन बैठक मारून बसले आणि एक बॉटल घेऊन त्याच्यामध्ये भरपूर चूर्ण टाकलं आणि शांतपणे पीत बसले होते. हळूहळू अंधार वाढत गेला. रात्र अतिशय सुंदर होती. पांढरशुभ्र चांदणं चमकत होतं. थंडगार मंद वारा वाहत होता. वाऱ्याबरोबर जाई व मोगऱ्याचा सुगंध बागभर पसरला होता. रात्रीचा अंधार दाटला. बागेतले वृक्ष, आकाश मी लहानपणापासून पाहिले होते आणि हळूहळू पृथ्वीमध्ये विलीन होऊ लागले. माझे डोळे मिटू लागले आणि मग मी अनंतामध्ये विलीन झाले. आणि नंतर माझ्या आतूनच खटखट असा आवाज झाला. म्हणून मी बघितलं तर काय, मला 3 मुलं अस्थिविद्या शिकवत होते. माझ्या हाडांचा उपयोग करत होते. माझ्या हाडांच्या सांगाड्यांचा उपयोग अस्थिविद्या शिकवण्यासाठी करण्यात येऊ लागला. आणि ती म्हणाली, माझी कथा कशी काय वाटली? मी म्हटलं, कथा तर फार मजेशीर आहे. आणि इतक्यात पहाटेचा कोंबडा आरवला. मी विचारलं, आता तरी थांबणार आहेस की नाही? परंतु खोलीतून काहीच उत्तर आलं नाही आणि त्याचवेळी खोलीभर प्रकाश पसरला. मित्रहो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.